नमस्कार विद्यार्थ्यांनो. व्यवसाय प्रशासन पेपर 1 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. या अगोदरच्या भागामध्ये आपण वाणिज्य ही संकल्पना पाहिली. वाणिज्याची व्याख्या पाहताना आपण वाणिज्यामध्ये व्यापार आणि व्यापारपूरक साधने याचा समावेश होतो. हा भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे. वाणिज्यामधील व्यापार ही संकल्पना पाहताना आपण व्यापार म्हणजे काय? व्यापाराच्या व्याख्या आणि व्यापाराचे प्रकार. व्यापाराच्या प्रकारामध्ये स्वदेशी व्यापार आणि विदेशी व्यापार. स्वदेशी व्यापारामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. तर विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. हा भाग आपण या अगोदरच्या व्याख्यानामध्ये पाहिलेला आहे. आज आपण वाणिज्याचा जो दुसरा भाग आहे, व्यापारपूरक साधने किंवा व्यापाराला मदत करणारी साधने, हा भाग आज आपण पाहणार आहोत. तर व्यापाराला मदत करणारी साधने म्हणजे काय? आपण पाहिलेलंच आहे, की व्यापारामध्ये वस्तूंची देवाण-घेवाण महत्त्वाची असते. उत्पादकाने उत्पादित केलेली वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या मधल्या क्रिया होतात, त्या सर्व क्रिया अतिशय महत्त्वाच्या असतात आणि ह्या क्रिया करीत असताना उत्पादकाला, व्यापाऱ्यांना अनेक घटकांची मदत होत असते. अनेक सेवांची मदत होत असते. त्या सेवा नसतील तर उत्पादकाला किंवा व्यापाऱ्याला आपला व्यापार करणे किंवा उत्पादन करणे अशक्य होईल किंवा उत्पादकाला आपली उत्पादित झालेली वस्तू ही ग्राहकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार नाही. आणि म्हणून वस्तू उत्पादन ते वस्तूचा उपभोग ही 2 बिंदू साधण्यासाठी ज्या या 2 बिंदूंच्या मध्ये ज्या क्रिया केल्या जातात आणि ज्या सेवा किंवा जी कार्ये महत्त्वाची असतात, त्या सर्व कार्यांना किंवा त्या सर्व सेवांना अतिशय महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येते. त्या जर सेवा दिल्या गेल्या नाहीत किंवा त्या जर सेवा पुरवल्या नाहीत, तर अनेक अडचणी येऊ शकतात. व्यापारामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये पहिल्यांदा जे असते ते मालाची साठवणूक कशी करावयाची, कोठे करावयाची, कशा पद्धतीने करावयाची, किती दिवस करावयाची. कारण मालाची साठवण हा सुद्धा एक भाग अतिशय महत्त्वाचा भाग असतो. काही माल आपल्याला दीर्घकाळ साठवून ठेवावा लागतो, तर काही भाग आपल्याला अल्प काळासाठीच ठेवावा लागतो. आणि साठवण ही जर नसेल, गोदामाची सोय नसेल, तर उत्पादक अडचणीत येऊ शकतात. तसेच वस्तूची वाहतूक करताना अनेक अडचणी येतात. वाहतूक हा घटक तेवढाच आपल्याला व्यवसायामध्ये महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे या व्यापारात सेवा निर्माण झालेल्या आहेत आणि आज आपण त्या सेवांचाच अभ्यास करणार आहोत. तर आता सुरुवात करूया व्यापाराला मदत करणाऱ्या आणि वाणिज्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या व्यापारपूरक साधने किंवा सेवा. त्यालाच आपण एड्स टू ट्रेड असे म्हणतो. तर व्यापारपूरक सेवा किंवा साधने कोणती आहेत ते आपण पाहूया. व्यापार पूरक या शब्दामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की व्यापाराला पूरक असणाऱ्या, व्यापाराला मदत करणाऱ्या, व्यापारासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा किंवा साधने असा या शब्दाचा अर्थ आहे. या सेवांशिवाय आणि साधनांशिवाय व्यापार हा अधुरा आहे किंवा पूर्ण होऊ शकत नाही असे आपण म्हणू शकतो. तर या सेवा कोणत्या आहेत ते आपण पाहूया. नंतर आजचं फक्त आपण त्याचे ओळख पाहणार आहोत आणि नंतरच्या व्याख्यानामध्ये आपण डिटेल याचा अभ्यास करणार आहोत. पहिली जी सेवा आहे, जी महत्त्वाची आहे, ती म्हणजे साठवण, त्यालाच गोदाम किंवा संग्रहण असं म्हटलेलं आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे, की वस्तूचं साठवण 2 प्रकारासाठी लागते किंवा 2 आवश्यक कारणांसाठी लागते. पहिलं असतं ते म्हणजे कच्चा माल. पहिल्यांदा जर वस्तू उत्पादन होणारी असेल, तर वस्तू उत्पादन करीत असताना साठवण करण्यासाठी कच्च्या मालाची साठवण करणं अतिशय गरजेचं असते. कारण कच्चा माल काही हंगामी असतो, तर काही वर्षभर मिळणारा असतो आणि म्हणून हंगामी मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या बाबतीत तुम्हाला साठवण करावी लागते आणि म्हणून साठवण हे कार्य वस्तू उत्पादनासाठी तसेच व्यापारासाठी महत्त्वाचे असते. आणि दुसरी गोदामाची गरज पडते ती म्हणजे पक्का माल तयार झाल्यानंतर. ज्यावेळेला विक्रीसाठी जो माल तयार होतो त्याला पक्का माल असं म्हणतो आणि हा तयार झालेला माल सुद्धा वेगळ्या गोदामामध्ये ठेवावा लागतो. तर 2 वेळेला या साठवण किंवा गोदामांची गरज पडते. त्याला संग्रहण कार्य असं सुद्धा म्हटले जाते. आता साठवण किंवा गोदाम हे 2 प्रकारे असल्यामुळे
उत्पादकाला आणि जे व्यापारी असतील, घाऊक व्यापारी असतील किंवा किरकोळ व्यापारी असतील, या सर्वांना या कार्याची गरज पडते आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं असणारं आणि पहिलं कार्य जे व्यापाराला मदत करतं ते म्हणजे साठवण. या कार्यामध्ये किंवा या सेवेमध्ये आपण डिटेल नंतर पाहणार आहोत. साठवण म्हणजे काय? साठवणीची कार्ये, साठवणीचे महत्त्व किंवा गोदामाचे महत्त्व आणि गोदामांचे प्रकार. अशा टप्प्यामध्ये आपण या सेवेचा किंवा या साधनांचा अभ्यास करणार आहोत. याच्यावरती तुम्हाला टिपा द्या, थोडक्यात उत्तरे द्या, एका वाक्यात उत्तरे द्या आणि मल्टिपल चॉईस क्वेशन्स त्याला आपण एम-सी-क्यू असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टीने हा भाग परीक्षेसाठी आणि आपल्या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा असलेला दिसून येतो. नंतर आपण याचा डिटेल अभ्यास करणारच आहोत. आता आपण फक्त त्याची ओळख पाहत आहोत. त्यानंतर दुसरं कार्य आहे वाहतूक. त्याला ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. आता वाहतूक हे कार्य सुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य समजलेलं आपल्याला लक्षामध्ये येईल. कारण मालाची वाहतूक सुद्धा 2 प्रकारे किंवा 2 वेळेला करावी लागते. पहिली वाहतूक असते ती म्हणजे कच्चा माल. कच्चा माल जिथून मिळतो तिथून ते उत्पादन जिथे होते तिथपर्यंत वाहून आणावा लागतो. आता उदाहरणार्थ साखर कारखाना असेल, तर साखर कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल हा शेतकऱ्यांपासून शेतातून ते कारखान्यापर्यंत वाहून आणावा लागतो. तसंच पक्का माल, तयार झालेली साखर ही सुद्धा वस्तू विक्रीसाठी तुम्हाला बाजारपेठेत वाहून न्यावी लागते. म्हणजे ज्याप्रमाणे साठवण हे कार्य 2 वेळेला करावे लागते, तसंच वाहतूक हे कार्य सुद्धा तुम्हाला 2 वेळेला करावे लागते. एक म्हणजे कच्च्या मालाच्या ठिकाणापासून ते उत्पादनाच्या ठिकाणापर्यंत कच्च्या मालाची वाहतूक आणि त्यानंतर तयार झालेला पक्का माल किंवा पक्क्या मालाची वाहतूक ही तुम्हाला करावी लागत असते. आणि मग ही वाहतूक कशी होते, कोठे होते, कोणत्या प्रकारांनी होते, कोणत्या माध्यमाने होते, याचा डिटेल अभ्यास आपण त्यामध्ये नंतर करणारच आहोत. त्यामध्ये वाहतुकीचे प्रकार कोणते? रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक. हा भाग तुम्हाला 11वी ला झालेला आहे. 11वी-12वीच्या ओशीमध्ये कदाचित झालेला असेल. त्यामुळे कदाचित ओळखीचा असेल. परंतु आत्ताच्या या व्यापाराला मदत करणारी सेवा किंवा व्यापाराला मदत करणारे साधन म्हणून आपल्याला आता याचा अभ्यास करावयाचा आहे वाहतुकीचा. त्याचबरोबर वाहतुकीचे महत्त्व काय? वाहतुकीमुळे कोणती उपयोगिता निर्माण होते? वाहतुकीमुळे स्थल आणि काल उपयोगिता निर्माण होते. हे तुम्ही 11वी-12वीच्या ओशीमध्ये अभ्यासलेलंच असेल. म्हणून व्यापाराला मदत करणारं हे एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. जर तुम्ही फक्त मी उत्पादन करेल आणि गोदामातच माल ठेवेल असंही म्हणून चालणार नाही किंवा मला वाहतुकीची गरजच नाही. मी वाहतुकीशिवाय माझा व्यवसाय करेन असं कोणताच व्यावसायिक म्हणू शकत नाही. आणि म्हणून व्यापाराला अतिशय आवश्यक असणारं असं हे दुसरं कार्य किंवा दुसरं साधन आपण याला म्हणू शकतो, की जे व्यापारासाठी अतिशय महत्त्वाचं समजले जाते. त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे विमा. त्याला आपण इन्शुरन्स असं म्हणतो. आता दोन्ही वेळेला माल साठवून ठेवलेला असेल किंवा माल वाहतुकीत असेल किंवा उत्पादनाच्या ठिकाणी असेल किंवा घाऊक व्यापाऱ्यांच्या ठिकाणी असेल. माल कुठल्याही ठिकाणी असो, त्याला धोका होऊ शकतो. कारण नैसर्गिक संकटे अनेक येतात आणि या नैसर्गिक संकटांना सामना करण्यासाठी विमा या कार्याची मदत होत असते. नैसर्गिक संकटामध्ये आग, पूर, भूकंप अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत असतात. तर काही मानवी निर्मित सुद्धा असतात. मानवी निर्मितीमध्ये योग्य प्रकारे साठवण न करणं किंवा उंदीर धान्य वगैरे असेल तर त्याला उंदीरांनी खाणं, किडे लागणं, वाळवी लागणं, अशा प्रकारचे काही वेळेला मालाचे नुकसान होऊ शकते. म्हणजे माल कोणत्या कुठल्या नैसर्गिक कारण असो, ऊन, पूर, वादळ किंवा भूकंप किंवा त्सुनामी किंवा इतर कोणतंही कारण असो, नैसर्गिक कारणाने किंवा मानवनिर्मित कारणाने, कोणत्याही कारणाने जर मालाचं नुकसान होत असेल, मग तो माल वाहतुकीत असेल, उत्पादकाच्या ठिकाणी असेल, गोदामात असेल किंवा कुठेही असेल. आणि म्हणून याच्यापासून संरक्षण मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कोणत्या वेळेला कोणता धोका निर्माण होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून त्या धोक्यांपासून मालाचं संरक्षण व्हावं, आपल्याला झालेली नुकसान भरपाई मिळावी, म्हणून विमा हे कार्यसुद्धा आता व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्हा सर्वांना माहीतच असेल, की ज्यावेळेला आपण एखादी नवीन गाडी घेतो, त्या प्रत्येक गाडीबरोबर सुरुवातीला आपल्याला विमा हा मोफत दिला जातो आणि नंतर मात्र आपल्याला तो विमा स्वतः काढावा लागतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही विमा संरक्षण घेतलं, तर भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून
तुम्हाला त्यापासून संरक्षण मिळू शकते. त्यासाठी विमा किंवा इन्शुरन्स हे कार्य. यामध्ये विमा म्हणजे काय? विम्याचं महत्त्व आणि विम्याचे प्रकार या भागामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बँका किंवा वित्त संस्था किंवा त्यालाच आपण वित्त पुरवठा असं म्हणतो. हे सुद्धा एक महत्त्वाची सेवा किंवा साधन आपण म्हणू शकतो. कारण व्यवसाय म्हटला, की भांडवल आले आणि भांडवल म्हटलं, की कुठून घ्यावयाचे? कोण देणार? कसे उभे करावयाचे? हा प्रश्न व्यावसायिकाला भेडसावत असतो आणि म्हणून व्यवसाय आणि भांडवल हे हातात हात घालून चालतात. भांडवलाशिवाय व्यवसाय असूच शकत नाही आणि मग असं जर असेल, तर आपल्याला वित्त संस्था किंवा वित्त पुरवठा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि ह्या वित्त पुरवठा करण्यासाठी पहिली जर आपल्या समोर कोणाचं नाव येत असेल, तर ते म्हणजे बँका. कारण व्यवसायाला पहिला वित्त पुरवठा करण्याचं काम या बँका करतात. आणि मग या वित्त पुरवठा कोणत्या प्रकारचा असतो? त्यामध्ये अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन. मग हा अल्पकालीन वित्तपुरवठा कसा गोळा करायचा? मध्यमकालीन वित्तपुरवठा कशाप्रकारे गोळा करायचा? आणि दीर्घकालीन वित्तपुरवठा कशाप्रकारे गोळा करावयाचा? याबाबतचा अभ्यास आपण यामध्ये डिटेल करणार आहोत. कारण भांडवलाशिवाय व्यवसाय असू शकणार नाही आणि भांडवल हे केवळ एकदाच घेऊन चालत नाही. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे, जोपर्यंत व्यवसाय चालू आहे, तोपर्यंत वित्त तोपर्यंत वित्तपुरवठा हा चालूच राहतो आणि म्हणून वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, तुमच्या आय-डी-बी-आय असेल, एस-एफ-सी असेल, एन-एफ-सी असेल, अशा अनेक संस्था आहेत, की ज्या तुम्हाला व्यवसायाला मदत करीत असतात. त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतरचं आहे व्यापारी, अभिकर्ते किंवा मध्यस्थ. आताच आपण पाहिलं, की वस्तूचं उत्पादन हा उत्पादक करीत असतो आणि उपभोग हे ग्राहक घेत असतात आणि हे दूरवर अंतरावर असतात. उत्पादक एका ठिकाणी असतो आणि ग्राहक दुसऱ्या ठिकाणी असतो. आता उदाहरणार्थ काश्मीरमधील जर केशर पाहिलं आपण, तर ते फक्त काश्मीरमध्येच तयार होते. परंतु त्याचं ग्राहक मात्र संपूर्ण जगभर विभागलेला असतो आणि मग अशा प्रकारे एका ठिकाणी उत्पादक आणि दुसऱ्या ठिकाणी जर ग्राहक असेल, तर तिथपर्यंत माल जाण्यासाठी या वरील सेवा, वाहतूक सेवा, साठवण सेवा मदत करीतच असतात. परंतु हे नेण्याचं आणि तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मध्यस्थ करतात. त्यालाच व्यापारी साखळी असं आपण म्हणू शकतो. मग हे मध्यस्थ कोण असतात? आता प्रत्येक व्यवसाय वेगवेगळा असेल, त्याप्रमाणे त्यांचं नाव, त्यांचं ठिकाण किंवा त्यांचं कार्य हे वेगवेगळं आहे. काही ठिकाणी त्यांना जॉबर्स म्हटले जाईल, काही ठिकाणी त्यांना अडते म्हणले जाईल, काही ठिकाणी त्यांना अभिकर्ते म्हटले जाईल, काही ठिकाणी त्यांना घाऊक व्यापारी म्हटलं जाईल, काही ठिकाणी त्यांना किरकोळ व्यापारी म्हटलं जाईल. म्हणजे त्यांचं कार्य कुठं आहे, कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे. शेअर मार्केटमध्ये असेल तर त्याला ब्रोकर्स म्हटलं जातं. तर प्रत्येकाचं उत्पादकापासून ते ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी जी मध्यस्थ किंवा साखळी तयार होते, त्याला मध्यस्थ असे म्हणतात. आता मात्र सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन शॉपिंगमुळे किंवा तुमचं जे शोरूम आहे, यामुळे आता उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील अंतर हे बरचसं कमी झालेलं आहे. पण पूर्वी मात्र ज्यावेळेला टेक्नॉलॉजी विकसित नव्हती, ज्यावेळेला तंत्रज्ञान विकसित नव्हते, त्यावेळेला माल उत्पादकाकडून उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य हे मध्यस्थ किंवा हे व्यापारी, अभिकर्ते करताना दिसून येत होते आणि म्हणून त्यांचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. कारण यांच्याशिवाय व्यापार हा अधुरा आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि 6वी जी सेवा आहे, ती म्हणजे जाहिरात किंवा संदेशवहन आणि विक्रय कला. ही सुद्धा कार्य तितकंच महत्त्वाचं आहे. आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर नजर टाकलीत, जाता-येता जर आपण पाहिलंत, तर रस्त्यावरती तुम्हाला चौकामध्ये जाहिरात दिसते. गाड्यांवरती जाहिरात दिसते, रेल्वेवरती जाहिरात दिसते. टीव्ही जरी तुम्ही लावला, तर टीव्हीचा एकही कार्यक्रम असा नसतो, की ज्यामध्ये जाहिरात नसते. अगदी बातम्या जरी लावल्यात, तरी तुम्ही मला बातम्यांमध्ये सुद्धा जाहिराती दाखवलेल्या दिसून येतात. तर ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात हे कार्य सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असं व्यापाराला मदत करणारं कार्य आहे. आज कोणत्याही वस्तूची विक्री ही जाहिरातीशिवाय होऊ शकत नाही. आज कुठल्याही नवीन मालाची ओळख ही आपल्याला जाहिरातीतूनच होत असते आणि म्हणून
विक्रय कला म्हणून आणि माल ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं साधन म्हणून या जाहिरात या कार्याकडे पाहिलं जातं. तर हा भाग आपल्याला डिटेल अभ्यासावायचा आहे. या भागामध्ये जाहिरात म्हणजे काय? जाहिरातीची कार्ये, जाहिरातीचे प्रकार आणि जाहिरातीची माध्यमे या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. ज्यांना एफ-वायला मार्केटिंग हा विषय असेल, त्यांचा कदाचित हा भाग झालेला असेल. त्यांना तो भाग डिटेल होता. परंतु जे इतर डिव्हिजनमधून आलेले आहेत, त्यांना कदाचित हा भाग झालेला नसेल. ज्यांना मार्केटिंग नव्हते, त्यांना कदाचित हा भाग झालेला नसेल. तर त्यांच्यासाठी हा भाग थोडासा रिव्हिजन वजा असलेला आपल्याला दिसून येईल. काहींना हा भाग 11वी-12वी मध्ये ओशीमध्ये सुद्धा झालेला असेल. परंतु त्यावेळची लेव्हल आणि या आत्ताची लेव्हल याच्यामध्ये आपल्याला बराचसा फरक झालेला दिसून येईल. त्यावेळेला जाहिरात ही कदाचित तुम्ही एक पॉइंट म्हणून पाहिलेलं असेल. तर आता मात्र आपल्याला एक पूर्ण वेगळं असा सिलेबसचा भाग म्हणून आपल्याला त्याकडे पाहायचं आहे आणि ज्याच्यावरती तुम्हाला ब्रॉड क्वेशन विचारले जाऊ शकतात. ही जी 6 सेवा आहेत किंवा जी व्यापारपूरक साधने आहेत, ह्या 6 सेवांशिवाय वाणिज्यामधील जे व्यापार आहे, हा व्यापार पूर्णत्वास जाऊ शकत नाही. कारण कोणताही व्यापार जर यशस्वी व्हावायचा असेल आणि तो जर पूर्णत्वास जायचा असेल, तर या 6 सेवा व्यापाराला घ्याव्याच लागतात. या 6 सेवांची मदत घेतल्याशिवाय व्यापाराला व्यापार करता येत नाही. उत्पादकाला उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचविता येत नाही आणि म्हणून या सेवांना व्यापारपूरक साधने किंवा अनुषंगिक सेवा साधने असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला एकच शब्द आहे एड्स टू ट्रेड. एड्स टू ट्रेड म्हणजे व्यापाराला मदत करणाऱ्या सेवा किंवा साधने आणि ही सेवा किंवा साधने घेतल्याशिवाय, यांची मदत घेतल्याशिवाय व्यापारी व्यापार करू शकत नाहीत. यातलं कोणतंही एक कार्य जर तुम्ही काढून टाकलत आणि म्हटलात, की आम्ही व्यापार करू. ट्राय करून पहा, की समजा कुठलंही एक कार्य नाही. समजा वाहतूक हे कार्य आपण नाही असं समजूया. वाहतुकीची आम्ही मदतच घेणार नाही. आम्ही आमचा व्यवसाय करू. असं होऊ शकत नाही. कारण तुम्हाला 2 ठिकाणी वाहतुकीची गरज लागते. कच्च्या मालासाठी सुद्धा आणि पक्का माल ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी सुद्धा. आणि म्हणून यातलं एकही कार्य जर तुम्ही गाळण्याचा प्रयत्न केलात आणि व्यापार यशस्वी करण्याचा प्रयत्न केलात, तर तो यशस्वी होईलच असे सांगता येत नाही. आणि म्हणून या साधनांना, या सेवांना व्यापारपूरक साधने किंवा अनुषंगिक सेवा साधने असे म्हणतात. आणि म्हणून वाणिज्याचा हा एक अविभाज्य भाग आहे. वाणिज्याचे जे 2 भाग आपण पाहिले, व्यापार आणि अनुषंगिक सेवा साधने. तर त्यामधील व्यापार हा जर यशस्वी व्हायचा असेल, तर ही अनुषंगिक सेवा साधने आवश्यक असतातच. तर आता आपण त्याची फक्त ओळख पाहिलेली आहे. या प्रत्येक कार्याचा डिटेल अभ्यास आपल्याला इथून पुढे करावयाचा आहे. या प्रत्येक कार्यामध्ये त्याचं महत्त्व काय, त्याचं कार्य काय आणि त्याचे प्रकार काय, या स्वरूपामध्ये आपल्याला हे एक-एक कार्य पाहिजे आहे. आणि म्हणून व्यापाराची ही अत्यंत महत्त्वाची अशी सेवा साधने आहेत, असे आपण म्हणू शकतो. थँक यू.